राज्याच्या व्यवस्थापनाबाबत बैठक होती। आर्मी आणि इतर यंत्रणा याबाबत चर्चा झाली। या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सून पूर्वबाबत काय काळजी घ्यायची याबाबत सर्व विभागाशी चर्चा झाली। होर्डिंग, दरड, लँड साइडिंग याबाबतीत या बैठकीत चर्चा झाली। मुंबईत जिथे लँडसाइड होऊ शकतं त्याची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली। सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युलिटी मशीन अंमलात आणावं। सर्व विभागांनी केलेली तयारी याचा आढावा आज घेतला आहे। पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो, त्या गावांना औषध आणि त्यांना इतर सुविधा कशा देता येतील, अन्नधान्य कसं देता येईल याबाबत चर्चा झाली। कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश जे पाणी येतं आहे त्याबाबत देखील चर्चा झाली आणि कोऑर्डिनेशन करण्यात येणार आहे। IMDचे अधिकारी देखील यावेळी होते। एखादा अलर्ट आला तर त्यांच्या सूचना आधी द्याव्या आणि जनजागृती कराव्या या सूचना देखील देण्यात आल्या। अवकाळीवर देखील चर्चा झाली। मदत आणि पंचनामे कसे सुरू आहे यावर चर्चा झाली। सध्या आपण 3 संकटांना सामोरे जात आहोत। लोकांना कोणताही त्रास होऊ नये, लोकांचे नुकसान होऊ नये याची पूर्णपणे सरकार म्हणून काळजी घेतली जाईल। रेल्वे, एअरपोर्ट, आर्मी, कोस्ट गार्ड यांच्या सर्व टीम सज्ज आहेत। आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। सर्व अंमलबजावणी होईल आणि पावसाळ्यात कुठे काही आपत्ती संकट येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। ठाणे महानगरपालिकेप्रमाणेच आपण एक NDRF तयार केलेला आहे। इतर पालिकेने देखील त्या धर्तीवर एक दल तयार केलं तर NDRF किंवा STRF येईपर्यंत लोकांना तात्काळ मदत करता येईल। गावातील लोक आहेत त्यांना देखील ट्रेनिंग देण्याची चर्चा झालेली आहे। यामुळे रेस्क्यू ऑपरेशनात या तरुणांना पुढे जाता येईल। SDRFच्या टीम वाढवणे याबाबत देखील चर्चा झाली। कोस्टलच्या बाबत मी काल माहिती घेतलेली आहे। ग्राउंडिंगमध्ये काही लिकेज आहेत। महापालिका अधिकारी अमित सैनी काल स्वतः गेले होते। आता सर्व टेक्निकल एक्सपर्ट त्या ठिकाणी आहेत। ही कायमस्वरूपी दुरुस्ती असली पाहिजे अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। त्या धर्तीवर इतर महापालिकांनी देखील आपलं जर एक दल तयार केलं रेस्क्यू ऑपरेशन तर NDRF आणि SDRF येईपर्यंत लोकांचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ त्यांना मदत देण्यासाठी जी व्यवस्था लागते ती त्या व्यवस्थेतून त्यांना फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर मंत्री महोदयांनी देखील सूचना दिली की गावातली जी लोकं आहेत त्यांना देखील जे पट्टीचे पोहणारे आहेत, स्विमर आहेत, त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देणं आणि तात्काळ आपत्ती जेव्हा येते त्यावेळेस तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनला त्यांना पुढे जाता येईल यासाठी देखील यावर देखील चर्चा झाली। SDRFच्या टीम आपल्या वाढवणं त्यावर देखील चर्चा झाली। एकंदरीत चर्चा चांगली झाली, नियोजन चांगलं होईल। ग्राउटिंगमध्ये काही लिकेज आहेत। ग्राउटिंगमध्ये मेन मूळ ढाच्यामध्ये नाही, मूळ स्ट्रक्चरमध्ये नाही, तर ग्राउटिंगमध्ये त्याच्यामुळे लिकेज झालं तर तिथे महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते, LNTची टीम गेली होती। आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत, टेक्निकल एक्सपर्ट ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून जे त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे ती परमनंट दुरुस्ती असली पाहिजे, टेम्पररी असता कामा नये अशा सूचना मी त्यांना दिलेली।